महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण। महायुतीमध्ये 9 जागांवर बंडखोरी। पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड आणि जळगावात सुद्धा बंडखोरीचं सत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेत बंडखोरी। महायुतीमध्ये जागा भाजपला सुटलेली असताना सत्तारांच्या मुलाचा अर्ज, तर भाजपचे सुहास शिरसाट आणि सेनेच्या समीर सत्तारांकडून अर्ज दाखल। भाजपकडनं शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू। भाजपनं आमचं मुंडकं तोडलंय। 18 महिन्यात आम्हाला 18 रुपयांचाही निधी नाही। बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा संताप। तर आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंशी बोलावं, निधी आल्यानंतरच निधी देणार। सत्तारांच्या आरोपांवर भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर, तर वरिष्ठ नेत्यांना भेटणार। 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल, सत्तारांचं वक्तव्य। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अंबादास दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या। तर आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय, आमची गौडदौड अशीच सुरू राहील। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुद्दा प्रत्यक्षपणे खोडला। पुण्यामध्ये राष्ट्रवादीत विधान परिषद उमेदवारीवरून ड्रामा। राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज। विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज, तर सुनील टिंगरेंकडून सुद्धा डमी अर्ज दाखल। सुनील टिंगरेंच्या समर्थनार्थ रामदास गाडेंचा राजीनामा। रामदास गाडे पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष, तर सुरेश घुले यांच्याकडून सुद्धा नाराजी व्यक्त। नाराज असलेल्या सगळ्यांना भेटणार, सुनील टिंगरेंची भेट घेऊन नाराजी दूर करणार। अर्ज दाखल केल्यानंतर विक्रम काकडेंची प्रतिक्रिया। रायगड विधान परिषदेसाठी महायुतीतनं तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंचा उमेदवारी अर्ज, तर शिंदेंच्या सेनेकडून महेंद्र दळवींच्या कन्या जुईलींचाही अर्ज। जागा राष्ट्रवादीला असताना शिंदे सेना सुद्धा आग्रही। यवतमाळची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेली असताना भाजपात बंडखोरी। भाजपच्या नितीन भुतडा यांचा अर्ज दाखल, तर महायुतीचे उमेदवार म्हणून सेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांचाही अर्ज। परभणीसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून बंडखोरी। परभणीची जागा शिवसेनेकडे असताना सुद्धा राष्ट्रवादीकडून 2 अर्ज, तर विजय जामकर, संग्राम जामकरांचा पक्ष अर्ज। भंडारा विधान परिषदेसाठी भाजप अलर्ट। गुप्त बैठकीनंतर खबरदारी म्हणून मतदारांना अज्ञातस्थळी नेलं। मतं फुटण्याच्या भीतीनं भाजपकडनं मतदारांची नाकेबंदी। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। दराडेंच्या विरोधात गणेश गीते आणि गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात। गीते बंधूंचा अपक्ष अर्ज दाखल। महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार। सोलापुरात 3ही पक्षांकडून अर्ज, तर नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्येकी 2 अर्ज। सांगलीतनं पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणात। नाशिकमधनं मात्र महाविकास आघाडीचा एकही अर्ज नाही।